विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी ही याचिका दाखल करत फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे। उच्च न्यायालयाने या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावत जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते। यावर फडणवीसांनी आता उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत भूमिका स्पष्ट केलेली आहे। या याचिका गुणवत्ताहीन असल्याचा दावा करत त्या फेटाळून लावण्याची विनंती फडणवीस यांच्यासह इतर आमदारांनी न्यायालयात केली। न्यायालयाने याचिका करताना या अर्जावर येत्या 10 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदीच आपण पाहायला जर गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांचा पराभव करत विजय संपादन केला होता। मात्र या निवडणुकीमध्ये जे ते घोळ झाल्याची शंका व्यक्त करत काँग्रेसचे जे उमेदवार होते प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि देवेंद्र फडणवीस यांचे आमदारकी रद्द करण्याची विनंती त्यांनी याचिकेमध्ये केली गेली होती। त्याच दरम्यान जे ते न्यायालयाने जे ते संबंधित प्रकरणी जे आहे ते एकूण देवेंद्र फडणवीसांना समज बजावले होते आणि याविषयी तुमचे उत्तर करा असं न्यायालयाने सांगितलं होतं। त्यावरच आता देवेंद्र फडणवीस आणि इतर जे काही आमदार यांच्या विरुद्ध जी याचिका दाखल करण्यात त्यांनी जे आहे ते आता न्यायालयामध्ये आपले उत्तर सादर केले आहे आणि संबंधित जे आरोप आहे ते गुणवत्ताहीन असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि ते फेटाळून लावण्याची न्यायालयाला विनंती केली आहे। त्यामुळे आता न्यायालयाने जे याचिका करते होते जे उत्तर सादर निश्चित ज्ञानेश्वर, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।